रखुमाई झाली आहे. मी तेवढं जाऊन ना विठ्ठलाच्या सकाळी हे रोल का सगळे हे रोल आहे ठीक आहे करूया. सर उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्वाची बैठक साहेबांसोबत तुमच्या सगळ्यांची काय मार्गदर्शन? उद्याचा जो मोर्चा आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की अनेक लोकांकडून ज्या पद्धतीच्या मोर्चाबद्दल विचारणा येत आहेत त्या पाहता उद्याचा मोर्चा हा अभूतपूर्व असेल. आत्ता ज्या आमच्या पक्षाच्या बैठका विविध पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं तर त्याच्यामध्ये मुख्य विषय हा होता की त्या मोर्चाची तयारी आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे तो मोर्चा अत्यंत शांतपणे कसा होईल हे बघायचं जबाबदारी आमच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे. याचं कारण असं की तरुणाईचा उत्साह प्रचंड असतो पण त्याचबरोबर कुठेतरी मुद्दामून त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात तर ते होऊ नयेत म्हणून मोर्चा शांतपणे कसा करायचा या सूचना त्यांना आता सगळ्यांना दिलेल्या आहेत. काही समन्वय समिती त्यासाठी बनवली आहे का पथक असं काही तैनात करण्यात येणार आहे का जेणेकरून कोऑर्डिनेशनला चांगला पर्याय? नाही आमच्या पक्षाचे स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत ते आहेत बाकीचे आता बघा इथे माझ्याबरोबर संदीपजी आहेत अविनाशजी आहेत हे सगळे आहेत हे सगळेच आम्ही त्या गोष्टीसाठी तयारी करतोय. आता इथून आपल्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही जिथे मोर्चाची सांगता होणार आहे म्हणजे सिद्धिविनायक मंदिर तिथल्या तयारीसाठी जातोय आणि एकंदरीत मोर्चा हा अभूतपूर्व असेल खूप मोठ्या संख्येने कारण ज्या पद्धतीचा त्या मोर्चाबद्दल विचारणा येतात त्याच्यामध्ये मुलं मुलांचे पालक या व्यतिरिक्त अनेकांना जे काही दिल्लीमध्ये घडलं ते अजिबात आवडलेलं नाहीये आणि कुठेतरी त्या दिल्लीच्या मुलांवर ज्या पद्धतीने लाठीमार झाला त्याच्यामध्ये कुठेतरी त्या मुलांमध्ये लोकांना वाटतंय की उद्या आपल्या घरांच्या मुलांवर सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्या भावना सगळ्यांच्याच फार तीव्र आहेत. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने कॉलेजचे विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील एकंदरीतच खूप मोठ्या संख्येने लोक उद्या येतील पण मोर्चा अत्यंत शांतपणे हा जाईल. साधारणपणे आपल्या माध्यमातून मला सांगायचंय सगळ्यांना की मोर्चाची सुरुवात ही शिवाजी पार्क मैदानातून जरी असली तरी मुळामध्ये त्याची माहीमची जी बाजू आहे तिकडे सगळ्यांनी जमायचंय आणि तिथे जे बरिस्टा किंवा कॅफे कॉफी डे आहे म्हणजे केळुसकर रोड उत्तर या ठिकाणी सगळ्यांनी जमा व्हायचंय आणि तिथून स्काउट हॉलच्या तिथून मग मोर्चाला सुरुवात होईल. विविध ठिकाणून येऊन मोर्चाच्या मार्गावरती कोणी उभारण्याचा प्रयत्न करू नये याचं कारण तो संपूर्ण मोर्चाच्या स्वरूपात आला पाहिजे. अदरवाईज ज्या पद्धतीची गर्दी काल मी पाहिली आहे तर मध्ये मध्ये जर लोक आली तर ते मोर्चाचं स्वरूप नीट राहणार नाही आणि आपल्याला सगळं शांततापूर्ण करायचंय. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो म्हणजे आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि ही सगळी येणारी जी तरुण मंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर विशेष करून उत्तर दिशेला सगळ्यांनी थांबायचंय जिकडे कॅफे कॉफी डे किंवा बरिस्टा आहे म्हणजे माहीमच्या दिशेने स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरती थांबायचंय. मोर्चा तिथून सुरू होणार. मोर्चाला परवानगी दिली आहे का? असं आहे मोर्चा हा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. मोर्चा हा होणार शांततेने तो होणार आणि अभूतपूर्व प्रचंड मोठा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. पवारांना फोन केलाय असं कळतंय की त्यांना देखील आमंत्रण दिलंय का आपण? नाही मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. नक्कीच सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली त्यानंतर ते नाराज झाले. एक त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की जर मला डील करायचीच असती तर मी एवढ्या दिवस उपोषण केलंच नसतं आणि माझ्या परिवाराला आणि मला खूप काही सोसावं लागलं. त्या नाराजी व्यक्त केली. कसं का? आता कल्पना नाही की अनेक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या येत असतात पण आत्ताची आमची जी इथली भूमिका आहे ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचा पक्ष आणि आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उद्याचा मोर्चा यशस्वी कसा होईल त्याबद्दल आता आमची चर्चा झाली आणि आता त्यापुरतच मी सांगू शकतो की त्या मोर्चाच्या तयारीसाठी आता आम्ही इथून चाललेलो आहोत. पंतप्रधानांनी 2 व्हिडिओ पोस्ट केले त्यामुळे मात्र कारवाई संदर्भात ते काहीच भाष्य करत नाही. म्हणूनच या तरुणाईचं समाधान झालेलं नाहीये एवढं मी सांगू शकतो. त्यांनी व्हिडिओ पोस्ट केले पण यांची जी प्रमुख मागणी आहे ती अजून मान्य न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बघितल्यानंतर किंवा ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यानंतर ते समाधानी नाहीये तेवढं मी सांगू शकतो. तिरंगा मोर्चामध्ये पालकांशी देखील संवाद साधावा असं देखील सूचना देण्यात आल्या कारण की ह्यामध्ये विद्यार्थीसह पालक देखील सामील आहेत. स्वाभाविक आहे कारण सगळ्यांना दिल्लीच्या ज्या काही घटनाक्रम तो झाला आणि जे सगळ्यांनी बघितलं टीव्हीवरती आणि त्या इन्स्टावर असेल किंवा काय ते बघून बऱ्याच पालकांना काळजी वाटते आपल्या पाल्यांची की उद्या हे शिकतायत यांच्या बाबतीत जर असं घडलं तर काय.
त्यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत आणि त्यांना ते अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे तेही उद्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये निषेध नोंदवण्यासाठी सामील होतील. घुसखोरीवरील तिरंगा मार्च ज्या प्रकारे यशस्वी झाला, मोठी तरुणाई जमा झाली, प्रचंड गर्दी झाली होती, एकत्रित उत्साह होता तरुणाईमध्ये. राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती? अर्थातच चांगली प्रतिक्रिया होती, पण तरी सुद्धा अजूनही सरकार ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या अजून मान्य करत नाहीये, हे दुर्दैवी आहे. धन्यवाद. केलेला आहे, काय म्हणायचं? नाही, त्या ट्विटमध्ये मी म्हटलंय, मला म्हणायचं होतं की रोज अर्ध्या रात्री उठून व्हर्टिकल व्हिडिओ टाकून जी नाटकं चालू आहेत या नाटकांचा काही उपयोग होणार नाही. ही नाटकं बस करा आता. तुमची नाटकंही बघितली आणि तुमच्या नाटकातले व्हिडिओ पण बघितलेत. आता लोकांना त्याचा कंटाळा आलाय. आम्हाला हवाय आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. रोज म्हणायचे धर्माला वाचवा, धर्माला वाचवा, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणतायत. मला वाटतं हे आता बंद करावं. लोक प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय ऐकणार नाहीत आणि जास्ती उशीर केला तर प्रधानांवरनं पंतप्रधानांवर जायला कमी करणार नाही. या आधी अभिजित तितके हे आजारी पडले तरी आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, उपचार घेतले जात नाही असं देखील म्हणतात. नाही, मला असं वाटतं त्यांनी उपचार घेतले पाहिजेत. शेवट त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. संदीप, तुम्हाला असं वाटतं का त्यांनी उद्याच्या मोर्चाला लावण्याचा प्रयत्न करावा? नाही, आमची टीम आहे. जसं मगाशी सरदेसाई साहेबांनी सांगितलं, आम्ही आमची एक टीम केली आहे आणि ती टीम आम्ही सकाळी पोलिसांच्या बरोबर कोऑर्डिनेशन पण करणार आहे. जिथे कुठे आम्हाला वाटलं काही चुकीचे एखादे एलिमेंट घुसलेला आहे तर त्याचा काय बंदोबस्त करायचा तो आम्ही पोलिसांच्या मदतीने करू. त्यांनी सांगितले कोणी घुसखोरी करणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, पळून जाऊ. म्हणूनच त्याची टीम बनवलेली आहे स्पेशल आणि त्याची काळजी घेऊ आम्ही. मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनामध्ये हौसे गौसे दिसत आहेत आणि राजकीय पोळी सगळे आहेत पण भाडे काही टट्टू नाहीयेत. धन्यवाद.